नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला संध्याकाळचा नाश्ता म्हणजे फ्लावर भजी कशी करायची ते दाखवणार आहे। तर चला पाहूया रेसिपी। फ्लावर कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा फ्लावर कट करून घ्यायचा। हे अशा पद्धतीने हा फ्लावर कट करून घ्यायचा। भजी करण्यासाठी अशा पद्धतीने फ्लावर कट करून घेऊया। चला फ्लावर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यात जरासा आपण हा फ्लावर उकळून घ्यायचा, कारण भजी तळून घेणार आहे। जर कच्चा घातला तर भजीत हा फ्लावर कचवट लागेल, त्यामुळे थोडासा उकळून घ्यायचा। पाणी उकळलं आणि त्यामध्ये हा फ्लावर टाकत आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं, त्यामुळे ते औषध वगैरे मारलेलं असते ते निघून जाईल। चला आता फ्लावर आपला उकळून होईपर्यंत तेल पण आपण बारीक गॅसवर काढण्यासाठी ठेवूया। उकळेपर्यंत आपण तेल काढण्यासाठी ठेवूया बारीक गॅसवर आणि तेल पण कडत आलेलं आहे। आणि आता आपण फ्लावरमधील पाणी काढून घेऊया। 5 मिनिट उकळलेला आहे फ्लावर हा उकडून झालेला आहे। 5 मिनिट उकडलेला आहे। फ्लावर उकडून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण यातील थोडंसं बेसन पीठ घालूया। त्यानंतर कडकपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घालूया। त्यानंतर धना पावडर थोडीशी घालूया आणि चटणी, घरगुती चटणी घातलेली आहे मी, आणि हळद 1 चमचा घालूया। त्यानंतर जिरे घातलेले आहेत 1 चमचा, आणि ओवा हा मी बारीक असा हाताने कुस्करून घेतलेला आहे तो पण घालूया। आणि त्यानंतर चवीनुसार ह्यातील मीठ घालूया आणि कोथिंबीर पण थोडीशी घालूया। आणि थोडासा चिमूटभर सोडा घालूया, जास्त नको, कारण सोड्यामुळं जास्त पीठ फुगून। चला आता हे सगळं घालून घेतलेलं आहे आणि चांगलं वाळच आपण मिक्स करून घेऊया। आणि नंतर त्यात थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तेल चांगलं काढलेलं आहे आणि फ्लावरमध्ये पण मी सर्व मिक्स केलेलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून मिक्स केलेलं आहे। आणि आता आपण तळण्यासाठी भजी घेऊया। असा एक पीस घ्यायचा आणि त्या काढलेल्या तेलामध्ये तळण्यासाठी घेऊया। अशा पद्धतीने सर्व भजी आपण तळण्यासाठी घालूया। भजी घातलेले आहेत आणि आपण यांना असं खाली वर करून हलवून घ्यायचं। मस्त तळत आहे आणि मस्त वास सुटलेला आहे का? फ्लावरची भजी मस्त तळून झालेले आहेत, छानशी कुरकुरीत झालेले आहेत। कशी काय वाटली माझी ही फ्लावरची भजीची रेसिपी? चला, माझ्या फ्लावरच्या भजीची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।